नमस्कार, मी महेश भाग्यवंत. आपण पाहताय नोबल न्यूज. आजचा विषय एक आनंद वार्ता घेऊन येणार आहे. कोरोनाच्या भीतीने सगळी लोक धास्तावलेली आहेत. अरे यावर औषध कधी येणार आहे याविषयी कोणाला पूर्ण माहिती नाही. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्याच्या उत्तराचा शोध घेणार आहोत आणि त्यासाठी आज आपल्यासोबत आहेत नोबल न्यूजचे संपादक आमीन खान सर. मित्रांनो, गेले 5-6 महिने कोरोना आणि लॉकडाऊनच्या त्रासानं हैराण झालेले लोक आपण पाहतोय. त्यांचं मनोधैर्य देखील खालावत चाललंय. त्याचं कारण त्यांच्या आशेचा किरण त्यांना दिसत नाही. गेल्या 100 ते 150 वर्षात ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान या जगाने मोठी झेप घेतली आहे. सर, माझा पहिला प्रश्न असेल की आत्तापर्यंत एवढे महामारीचे रोग आले, पोलिओ असेल, HIV असेल, साथीचे रोग असतील, ह्याच्यावर शास्त्रज्ञांनी औषधं काढून लोकांना निरोगी केलेलं आहे, लोक बरी झाली त्यातून. मग कोरोनाला एवढा वेळ का? कोरोनासाठी एवढा वेळ का घेतात? मग यासमोर काही शास्त्रज्ञांनी गुडघे टेकले असं म्हणावं का? नाही महेश, शास्त्रज्ञांनी गुडघे टेकले असं समजायची काही कारण नाहीये. कारण मी सांगतो की जगभरामध्ये काही देशांमध्ये कोरोनाची लस आणि कोरोनाचे औषध हे तयार आहे, फक्त ते लोकांपर्यंत पोहोचलेलं नाहीये. मग याला काय पुरावा आहे? तुम्ही सांगता लस आहे, तर मग याला पुरावा काय? चांगला प्रश्न आहे तुमचा. तुम्ही जर थोडंसं बारकाईने काही आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनल्स पाहिले किंवा ट्रस्टेड अशा वृत्तवाहिन्या किंवा वृत्तसंस्थांचं पाहिलं, जसं रॉयटरनी आत्ता मध्यंतरी मागच्या आठवड्यामध्ये काही बातम्या पण प्रस्तुत केल्या आहेत, तर तुमच्या लक्षात येईल. त्यासाठी मी एक उदाहरण देतो की रशियानं 21 नोव्हेंबर रोजी कोरोनावीर या औषधाला प्रिस्क्राईब्ड ड्रग, म्हणजे डॉक्टर ते औषध पेशंटसाठी लिहून देऊ शकतात, या कॅटेगरीमध्ये त्याला मंजुरी दिलेली आहे. आता हे कोरोनावीर औषध काय आहे? तर हे रशियामध्ये तयार केलेलं आहे एका कंपनीनं. त्याच्या 168 रुग्णांवर त्याच्या क्लिनिकल टेस्ट झालेल्या आहेत. आता हे जे औषध आहे हे कोरोनाची जी काही हलकी लक्षणं असतात, हलकी लक्षणं असणाऱ्या रुग्णांना बरं करणारं हे औषध आहे. आणि हे जे औषध आहे हे जपानचं एक औषध आहे. त्याला फाविपिराविर नावाचं जपानमध्ये जे औषध वापरतात की जे फ्लूसाठी किंवा विषाणूजन्य संसर्ग होऊ नये म्हणून हे औषध फार मोठ्या प्रमाणावर खूप वर्षापासून वापरण्यात येतं. त्याच्यावर, त्या फॉर्म्युल्यावर आधारित मिळून हे औषध त्यांनी बनवलेलं आहे आणि ते आता आम लोकांना खुलं केलेलं आहे. आता तुम्ही सांगितलं त्याला पुरावाही दिला, मग आता हे जनतेपर्यंत न पोहोचण्याचं कारण काय नक्की? ते जनतेपर्यंत का पोहोचत नाहीयेत? मग खूप चांगला प्रश्न आहे. आणि ह्या प्रश्नामध्येच तुम्ही जे म्हणता की ह्या प्रश्नाचा शोध जर लोकांनी घेतला तर तुम्हाला ह्या औषधाच्या संदर्भातलं एकंदरीत जगभरातली परिस्थिती, वास्तव काय आहे ते कळेल. सगळ्यात पहिली गोष्ट असं आहे की कोरोनाचं औषध तयार आहे, कोरोनाची लस तयार आहे, ती येण्यासाठी वेळ लागतोय. का वेळ लागतोय? त्याचं मूळ कारण जे आहे, त्या प्रश्नाच्या मुळात जर आपण गेलो तर याचं मूळ कारण आहे की कोरोनाचं औषध किंवा लस ही बाजारात आलेली आहे किंवा आम्ही हे शोधलं आहे, याचं श्रेय कोण घेणार? तर राजकीय लोक घेणार. जे सत्ताधीश आहेत बडे बडे, हे सगळे सत्ताधीश याचं श्रेयवादाचं इथं पहिलं भांडवल घेतलं जाईल. आता डायरेक्ट श्रेयवादावर हा बहुतेक आरोप तुम्हाला वाटेल, परंतु असं नाहीये. त्याच्या पाठीमागं पण काही कारणं असतात. कुठलीही गोष्ट केवळ सायंटिफिक योग्य आहे म्हणून लगेच ती डिक्लेअर केली जाते असं नसतं. एक शेतकऱ्याचं उदाहरण घ्या. एखादा शेतकरी एखाद्या बियांची पेरणी करतो, त्यासाठी तो योग्य वेळ पाहत असतो, योग्य वातावरण पाहत असतो, योग्य सीझन पाहत असतो. आणि ज्यावेळी पाऊस, पाणी, हवामान हे योग्य असेल त्याच वेळी तो त्याची पेरणी करत असतो. आत्ता सध्या कोरोनाच्या संदर्भात सुद्धा राजकीय दृष्ट्या ह्या औषधाचं श्रेय कसं घ्यायचं, विन विन सिच्युएशन व्हायला पाहिजे. म्हणजे एकमेकात स्पर्धा न लागता किंवा तूही विजयी मीही विजयी, मॅच कशी टायअप होईल, दोघंही कसे विजयी होऊ, या संदर्भाच्या अँगलमधून जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की अमेरिकेची निवडणूक जवळ आलेली आहे. भारतामध्ये आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झालेली आहे सर्वसामान्य लोकांची. इतर जगामध्ये सुद्धा
त्याची एकूण आर्थिक परिस्थिती हे बिघडल्यामुळे लोकांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. आता ह्या सगळ्या गोष्टींना लक्षात घेतलं तर कुठल्याही देशातल्या सरकारसमोर दोन आव्हानं आहेत. पहिलं आव्हान जे आहे ते आहे ह्या कोरोनाच्या संदर्भातून बाहेर लोकांना कसं काढता येईल हळूवारपणे. परंतु त्याच्यापेक्षा मोठं आव्हान जे आहे गेल्या 8-10 महिन्यामध्ये जगभरामध्ये जो काही उद्रेक झाला आहे आणि त्या उद्रेकाला हँडल करण्यामध्ये सरकारं किती अपयशी झाली, किती यशस्वी झाली त्याच्यावर आपल्याला इथे चर्चा करून आता उपयोग नाही. परंतु त्यामुळे जे इतर परिणाम झालेले आहेत अर्थव्यवस्थेवर, लोकांच्या रोजगारीवर, बेरोजगारी खूप वाढली आहे, लोकांचं इन्कम कमी झालं आहे, लोक भीतीच्या सावटाखाली झाले आहेत की आपल्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा. का असे हे दोन प्रश्न सोडवण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती ज्यावेळी होईल किंवा ती केली जाईल त्यावेळी हे औषध लोक काय करणार आहेत, बाजारात आणण्याचं श्रेय घेतील. याला पहिली गोष्ट ह्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा, तर पहिली गोष्ट तुम्ही एक गोष्ट बारकाईने पहा की कोरोनाच्या औषधाच्या आणि लशीच्या संदर्भामध्ये ज्या काही अधिकृत आणि विश्वासार्ह अशा वृत्तवाहिन्या आहेत किंवा वृत्तसंस्था आहेत ते जे माहिती देतात त्या माहितीचं जर तुम्ही वाचन केलं, आकलन केलं, विश्वास नका ठेवू, पण किमान त्याचं विश्लेषण करा, आकलन करा की ते काय म्हणताय. ते केल्यानंतर तुम्ही वेगवेगळे सत्ताधीश, मग ते राष्ट्राध्यक्ष असो, पंतप्रधान असो, हे काय स्टेटमेंट करत असतात तेही तुम्ही गेल्या 2-3 महिन्यातलं जर बारकाईने वाचलं असेल, तुमच्या लक्षातही असेल, तुम्ही पाहिलं असेल चॅनलला, तर त्याचं पण विश्लेषण तुम्ही करा. हे असं का म्हणतात, शास्त्रज्ञ काय म्हणतात किंवा जगभरात औषधासंदर्भात काय बोललं जातं आणि राजकीय लोक काय बोलतात. ज्यावेळी तुम्ही हे पडताळून पाहाल एकमेकांशी त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की जगभरामध्ये औषध नक्की तयार आहे, लस तयार आहे. त्याचं एक उदाहरण सांगतो. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की रशियानं कोरोनावीर नावाचं जे औषध आता सर्वसामान्य लोकांसाठी उपलब्ध करून दिले. मेडिकल स्टोअरमध्ये रशियामध्ये प्रत्येक ते औषध उपलब्ध होतं. त्या औषधाचं जो मूळ फॉर्म्युला आहे तो मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जपानमधल्या फाविपिरावीर या औषधाच्या वर आधारित आहे. याचा अर्थ रशियामध्ये ते आता अधिकृतरित्या त्याच्या बातम्या आलेल्या आहेत, म्हणजे ते रशियामध्ये औषध उपलब्ध झालेलं आहे. ज्या अर्थी जपानच्या फॉर्म्युल्यावरून त्यांनी घेतलेलं आहे त्या अर्थी जपानमध्ये सुद्धा ते औषध उपलब्ध आहे. दुसरी गोष्ट, ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी म्हणजे लंडन आणि भारतातलं पुण्यातलं सिरम इन्स्टिट्यूट, एक उदाहरण सांगतो. अशा अनेक काही खाजगी लॅबोरेटरीज आहेत की ज्यांच्याशी जिथं प्रयोग चालू आहेत. ज्या अर्थी ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी एक नामांकित युनिव्हर्सिटी आहे आणि तिथल्यांनी सिरम इन्स्टिट्यूटशी टायअप करून कोविशिल्ड नावाचं आता जी काही लस उपलब्ध करून दिली. आजच तिचं पहिली टेस्ट तिची एका निरोगी पेशंटवर आजच झालेली आहे. इतर 9 पेशंट्सचे रिपोर्ट्स आल्यावर तीही होणार आहे. याचा अर्थ औषध तयार आहे हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आता हे झालं सायंटिफिक लेवलवरचं माझं म्हणणं. दुसऱ्या अँगलमधून जर पाहायचं झालं तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष काय म्हणतात की कोरोनाची लस लवकरच येईल, आम्ही ती लवकरच डिसेंबरपर्यंत आम्ही ती जाहीर करू. त्यांची मजबुरी काय आहे की तिथली निवडणूक आहे. ऐन निवडणुकीच्या मोसमामध्ये ह्याचा श्रेयवाद, ह्याचा सगळा फायदा की मी केलं, मी ही लस मी डिक्लेअर केली. शेवटी डिक्लेअर शास्त्रज्ञ करणार नाहीये. तुम्ही पहा येणाऱ्या दिवसात कुठलाही शास्त्रज्ञ ही लस बाजारात आली, हे औषध बाजारात आलं हे डिक्लेअर करणार नाही. हे कुठल्या तरी देशाचे राष्ट्राध्यक्ष, कुठल्या तरी देशाचे पंतप्रधान, ही बडी बडी राजकीय मंडळी, ही बडी बडी सरकारं, प्रस्थापित सरकारच हे आल्याची घोषणा करणार आहे आणि त्याचं सगळं श्रेय, लोकांचं जनमत हे आपल्या बाजूने वळवण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. त्यामुळं औषध आहे तयार हे म्हणायला जागा आहे, कारण कुठलाही राष्ट्राध्यक्ष असो, पंतप्रधान असो, हा वेग स्टेटमेंट त्याला परवडणारी नाहीये. ज्या अर्थी ते हे स्टेटमेंट करतायत याचा अर्थ औषधं आहेत, फक्त योग्य वेळी ते आणणं. आणि त्यांचंही बरोबर आहे की अचानक औषध डिक्लेअर करून, कारण हा जगभराचा प्रश्न आहे, हा एका देशापुरता, एका राज्यापुरता मर्यादित नाहीये. आणि यांचं पॉलिटिकली हा सगळा प्रश्न आता कोरोनाच्या औषधांचा प्रश्न, कोरोनाच्या लशीचा प्रश्न हा पॉलिटिकली इन्फ्लुएन्स्ड असल्यामुळं योग्य वेळ येण्याची वाट आपल्याला पाहावी लागणार आहे.
ठीक आहे सर, तुम्ही आतापर्यंत सांगितलं की यावर लस तयार आहे आणि ती नागरिकांपर्यंत पोहोचणार पण आहे. औषधं पण तयार आहे. औषधं पण तयार आहेत, ती नागरिकांपर्यंत पोहोचणार पण आहेत. मग तोपर्यंत नागरिकांनी काय करायचं? मरायचं का? नाही, मरायची गरज नाहीये. आता कोरोनाच्या संदर्भामध्ये मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की कोरोनाचे आत्ता जी मृत्यूची संख्या येते ह्याच्यातलं मूळ जर कारण पाहिलं तर आजपर्यंत कुणी या विषयावर फारसा हात घातला नसेल, पण मी सांगतो की आत्ता जी मृत्यूची संख्या जगभरातून येते किंवा भारतामध्ये येते, तर ह्याच्या मुळाशी जर तुम्ही गेला, जसं मगाशी तुम्ही म्हणाला की या प्रश्नाचं मुळापर्यंत गेलं तर आपल्याला उत्तर मिळणार आहे, तर ते उत्तर मी तुम्हाला सांगतो की पहा की कुठल्याही रोगानं एखादा माणूस मरतो त्यावेळी अगोदर त्याच्या काय काय स्थिती असतात, खास करून मानसिक स्थिती काय असते. एखादा पेशंट आहे, त्याला एखादं औषध किंवा त्याचं एखादं ऑपरेशन हे कधी सक्सेस होतं? ज्यावेळी त्याचं आत्मबल, त्याची आत्मशक्ती किंवा त्याचं विल पॉवर हे स्ट्रॉंग असेल, तर त्याच्यावर करण्यात येणारे उपचार, त्याच्यावर करण्यात येणारे औषध उपचार, त्याच्यावर करण्यात येणारं ऑपरेशन, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम चांगला घडतो. कोरोनाच्या संदर्भामध्ये गेल्या 5-6 महिन्यात जी हेळसांड झालेली आहे किंवा मीडियाच्या माध्यमातून किंवा राजकीय लोक ज्यांना विज्ञानाचं गंध म्हणजे अजिबात नाहीये, अशा लोकांनी कोरोनाच्या संदर्भात जर मोठमोठ्या स्टेटमेंट दिल्या आणि भीतीचं वातावरण पसरवलं, लॉकडाऊन केलं, लोकांचे खूप हाल झाले. ह्यामुळे लोकांची मानसिकता आता खूप ढळलेली आहे आणि ह्या ढळलेल्या मानसिकतेमध्ये या रोगाच्या भीतीमुळं लोकांची इम्युनिटी पॉवर ही कमी होती. इम्युनिटी पॉवर ही फक्त काही खूप चांगला आहार घेतला, खूप चांगली औषधं घेतली म्हणूनच वाढते असं नाही. ती घेतल्यानंतर सुद्धा जर तुमचा आत्मविश्वास नसेल तर तुम्ही लढू शकत नाही. तुम्हाला जर लढायचं असेल तर तुमचं पहिलं आत्मबल चांगलं पाहिजे. आणि हे आत्मबल चांगलं कधी होईल? हा तुमचा ट्रस्ट पाहिजे की मी हे करू शकतो, किंवा एखाद्या गोष्टीबद्दलची तुम्हाला पूर्ण ज्ञान पाहिजे आणि ते ज्ञान आकलन करायची पण शक्ती पाहिजे, ते तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचायला पाहिजे. हे गेल्या 8 महिन्यामध्ये झालेलं नाही किंवा 5 महिन्यामध्ये झालेलं नाही. भीतीच्या सावटाखाली लोक गेली आहेत, लोकांचा आत्मविश्वास कमी झालेला आहे, लोकांचं मनोधैर्य हे ढळलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्या मते औषधं आणि लसीपेक्षा सुद्धा सरकारांनी, प्रशासनाने लोकांचं मनोधैर्य वाढवल अशा काही गोष्टी सांगायला पाहिजे. आणि त्या न सांगितल्या गेल्यामुळं लोकांचा विश्वास ढळल्यामुळं लोकांना आता भीतीने लोक मरण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे किंवा अशा घटनाही खूप घडलेल्या आहेत की हार्ट अटॅक येणं किंवा भीतीने हातपाय गाळून बसणं. आणि मग त्यांच्यावर जे ॲक्च्युली सरकार, प्रशासन, दवाखाने, डॉक्टर जे उपचार करत आहेत त्याला प्रतिसाद ते देत नाही, कारण ते भीतीने घाबरले. त्यामुळे त्या घाबरण्यामुळं त्या रोगाचा प्रभाव वाढतो आणि प्रभाव वाढल्यानंतर त्याच्यामध्ये त्या लोकांचं दगावण्याचं प्रमाण मोठं आहे. माझी खरं तर हात जोडून विनंती आहे सगळ्या प्रसार माध्यमांना, मीडियाला, की तुम्ही गेले 4 महिने एखाद्या क्रिकेटच्या स्कोअर प्रमाणे दररोज मोठमोठी आकडेवारी सांगता, इतके मेले, तितके मेले, इतके बळी गेले. हे शब्द अत्यंत धोकादायक आहेत. मला असं वाटतं की ह्या शब्दांना सुद्धा आवर घालायची गरज आहे. ठीक आहे, कोरोनाच्या संदर्भात आता सगळ्या लोकांना माहिती आहे की हा कोरोना काय आहे, त्यांनी काय होतं, काय खबरदारी घ्यायला पाहिजे, हात धुवायला पाहिजे, मास्क वापरायला पाहिजे, ह्याच्या खबरदारी मी एकंदरीत फिरलो तर आत्ताचा पाहिलं तर 90-95% जास्त लोक ही काळजी घेत असताना दिसत आहेत. त्यामुळं तुमचा प्रश्न जो होता की जोपर्यंत लस आपल्या हातात येत नाही, माझं म्हणणं आहे की डिसेंबर-जानेवारीमध्ये ही लस आणि ही औषधं सर्व देशांमध्ये, बऱ्याचशा देशांमध्ये उपलब्ध होतील. आणि हे लक्षात घ्या की जगभरामध्ये साधारण 350च्या पेक्षा जास्त देश आहेत. कोरोना हा फक्त 125 देशांमध्येच आहे, म्हणजे बाकीच्या देशात कोरोना नाहीये. तिथली लोक पण जगतायत किंवा तिथपर्यंत हे लोन गेलेलं नाहीये. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की ज्या देशांमध्ये ह्याचा प्रभाव जास्त आहे तिथं सगळ्या औषधं, पाणी सगळं उपलब्ध होणार आहे. त्यामुळे ह्या 4 महिन्यामध्ये तुमचा आत्मविश्वास वाढवा. आणि तो आत्मविश्वास वाढवण्यासाठी सगळ्यात पहिली गोष्ट भीती जाईल आणि त्यासाठी प्रयत्न करा. भीती जाण्यासाठी माहिती घ्या, माहितीचं आकलन करा, विश्लेषण करा, चर्चा करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की भिण्यासारखं काही नाही, आपल्या पाठीशी शास्त्रज्ञ उभे आहेत. बरोबर. दुसरी गोष्ट,
जे काही प्रसार माध्यमातून तुम्ही यापूर्वी ऐकलेलं आहे आणि आता ऐकत आहात त्याचा विपरीत परिणाम तुमच्या मनावर होऊ देऊ नका. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमचे फॅमिली डॉक्टर्स जे आहेत त्यांच्याशी तुम्ही संपर्कात राहा. फॅमिली डॉक्टरांशी चर्चा करा आणि फॅमिली डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर त्याप्रमाणे काही उपाययोजना करा. आणि जाता जाता सांगतो, याचं एक खूप चांगलं सुंदर उदाहरण देतो. तुम्ही टायटॅनिक पिक्चर पाहिला असेल, सत्य घटनेवर आधारित पिक्चर आहे. ज्यावेळी टायटॅनिक जहाज बुडालं मध्यरात्रीच्या सुमारास, त्यानंतर त्याच्यावरची अनेक लोक मेली, परंतु काही मोजकी लोक त्याच्यामध्ये, मला असं वाटतं 19 लोक काही त्याच्यातली वाचली होती. ही जी लोक वाचली ही कशाच्या बळावर वाचली? इतकं मोठं संकट होतं, करोनापेक्षा कितीतरी पटीने मोठं संकट होतं, म्हणजे प्राणाशी गाठ होती त्यांची, तरी सुद्धा ती लोक कशी जिवंत राहिली? केवळ जबरदस्त जगण्याची इच्छाशक्ती, जबरदस्त आत्मबल, आणि त्यांनी हाय खाल्ली नाही. ह्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत. ह्याच प्रक्रिया आपल्यात आणणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की तुमचं आत्मबल जर वाढलं तर त्या टायटॅनिक जहाजामध्ये जशी लोक वाचली त्याप्रमाणे कोरोना हा काय फार मोठं घाबरून जाण्यासारखं प्राणघातक तो रोग नाहीये. अजून त्याला काय प्राणघातक म्हणून कोणी डिक्लेअर केलेलं नाही, अधिकृत त्या राजकारण्यांनी करू द्या, परंतु तो काही प्राणघातक रोग नाहीये. थोडीशी काळजी घेतली तर त्याच्यातून तुम्ही नक्की बरे व्हाल. आणि खूप चांगला विषय, लोकांना एक आनंद वार्ता देणारा तुम्हाला सांगायचा होता आणि त्या संदर्भात चर्चा करायची. आनंद वार्ता हीच आहे की जगामध्ये कोरोना आणि विषाणूजन्य संसर्गजन्य रोगावर औषधं आणि लस ही तयार आहे. ती फक्त आपल्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला थोडंसं काळजीपूर्वक आपली स्वतःची काळजी घ्या. जसं तुम्ही म्हणला की माझं कुटुंब माझी जबाबदारी, हा सुद्धा हाच प्रयत्न आहे की प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपापली जबाबदारी जर घेतली, आपण जर काळजी घेतली, एकमेकांचा विश्वास वाढवला, तर हजारो कुटुंब हे काम करतील आणि त्याच्यातून आपण नक्कीच मार्ग काढू.